उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मनपावर सत्ता आली. पद वाटपही झालं, पण निवडणुकीला 4.5 महिने उलटूनही अद्यापही अहिल्यानगर मनपातील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 27, भाजपचे 25 तर शिंदे सेनेचे 10 नगरसेवक निवडून आलेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर शिंदे सेनेनं विरोधी पक्षनेता पदावर दावा सांगितलाय. मात्र महापौर ज्योती गाडे यांनी विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली नाही. शिंदे सेनेच्या बाळासाहेब बोराटे यांच्या नावाची शिफारस होऊन निर्णय रखडल्यानं सत्ताधारी नेमका कोणता राजकीय डाव आखतोय याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. 16 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 2 फेब्रुवारीला महापौर उपमहापौरांची निवड झाली. 27 फेब्रुवारी रोजी स्वीकृत सदस्य तसेच स्थायी आणि महिला बाल कल्याण समितीचे सदस्य निवडले गेले. तर 10 मार्च रोजी स्थायी आणि महिला बाल कल्याण समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. आता सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्याचीच निवड बाकी आहे. सभागृह नेता हा सत्ताधारी नगरसेवकांमधून निवडला जातो, तर विरोधी पक्षनेता विरोधी नगरसेवकांमधून निवडला जातो. या निवडीचे महापौरांना अधिकार आहेत. मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाने विरोधी पक्षनेता पदासाठी झुलवत ठेवल्यानं राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. आता आमचे पक्षाचे 10 सदस्य आम्ही निवडून आलो होतो आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळं आम्हाला त्यांनी बाजूला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या जे प्रमुख आहेत त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. आमचे गटनेते जे दत्ताजी कावरे त्यांनी पण माझं नाव सुचवलं. त्याच्यावर आयुक्तांनी देखील पुढं नोट पुटअप केलेली आहे महापौरांकडे. तरी ते महापौर अजून ते द्यायला टाळाटाळ करतात विरोधी पक्षनेते पण. नाही, आता बोलू आम्ही एवढ्यात की त्यांच्या मागे गडबड होती विधान परिषदेची वगैरे वेगवेगळ्या गडबड होत्या, त्याच्यामुळे बोललो नाही. आता एवढ्यात मुंबईत भेट घेऊन त्यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घालू. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.